नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत जॉमेट्रीमधला पहिला प्रॅक्टिस सेट. चला सुरुवात करूया. तर आज आपला प्रॅक्टिस सेट 1.1. पहिला प्रश्न आहे, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 युनिट अँड हाईट इज 5. Base of another triangle is 10 unit and height is 6. Find the ratio of areas of these two triangles. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा रेशो काढायचा आहे. सुरुवातीला लेट एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल. समजा पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल A1. बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल, पहिल्या त्रिकोणाचा पाया असेल B1. हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल, पहिल्या त्रिकोणाची उंची असेल H1. त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणासाठी सुद्धा आपण मानून घेऊया. एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज A2. बेस ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू B2 अँड हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल इज H2. पण आपल्याला रेशो विचारला आहे, रेशो एरियाचा रेशो. मग काय स्टेटमेंट होतं ते सुद्धा तुमच्या लक्षात पाहिजे. त्या अगोदर गिव्हन लिहून घेऊ. B1 H1च्या किमती आणि B2 H2च्या किमती. पहा स्टेटमेंट या प्रकारे होतं, वी नो दॅट रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ठीक आहे, म्हणून A1 अपॉन A2. ठीक आहे, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागीला दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय होतं, B1 इंटू H1 डिव्हायडेड बाय B2 इंटू H2. ठीक आहे, किमती सबस्टिट्यूट करू. 9 गुणिला 5 करेक्ट आहे, आणि त्यानंतर 10 गुणिला 6. 9 गुणिला 5 म्हणजे 45 45 डिवायडेड बाय 10 गुणिला 6 म्हणजे 60 60. संक्षिप्त रूप देऊया, 15ने दोन्ही संख्यांना भाग देऊया. आपला आन्सर येईल 3/4. दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक आहे, शाब्दिक प्रश्न असला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तर तुमचं फायनल आन्सर जे असेल ते सुद्धा शाब्दिकच पाहिजे. ठीक आहे, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ दिस टू ट्रायंगल इज 3:4. हे प्रपोर्शनमध्ये आपण लिहिलं. ठीक आहे, दुसरा प्रश्न काय आहे वाचून घेऊया. इन गिवन फिगर BC is perpendicular to AB and AD is perpendicular to AB. BC is equal to 4 and AD is equal to 8. Then find area of triangle ABC आणि area of triangle ADB. ठीक आहे, मग सर्वात अगोदर आपल्याला काढायचं काय, या दोन्ही ट्रायंगलच्या क्षेत्रफळाचा रेशो. मग या दोन्ही ट्रायंगलमध्ये कोणती गोष्ट कॉमन आहे, तर या दोन्ही ट्रायंगल्समध्ये AB जो आहे तो या दोन्ही त्रिकोणांचा कॉमन बेस आहे, कॉमन पाया आहे. कारण बघा, BC इज हाईट अँड AD इज हाईट. ठीक आहे ना, मग तुम्हाला माहिती आहे जर बेस कॉमन असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट एवढा येतो. ठीक आहे, एकदम सोपं गणित आहे. आपण कंटिन्यू करूया. सर्वात अगोदर अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन किंवा अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, दिलेल्या माहितीवरून आपण काय लिहू शकतो, बोथ ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस. दोन्ही त्रिकोणांचा कॉमन बेस आहे, दॅट इज सेगमेंट AB. AB हा त्यांचा कॉमन बेस आहे आणि आपल्याला माहीतच आहे की द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स.
ठीक आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. ए बी सीची हाईट आहे बी सी आणि ए डी बीमध्ये हाईट आहे ए डी, म्हणजे बी सी अपॉन ए डी. किमती सबस्टिट्यूट करू. 4 आणि ए डीची किंमत आहे 8. ठीक आहे. मग 4/8 इज इक्वल टू, संक्षिप्त रूप द्या, 1/2. ठीक आहे. दिस इज अवर फायनल आन्सर, कारण याला पुढे संक्षिप्त रूप जाणार नाही. करेक्ट. समजलंय? 1/2. नाव मूव टुवर्ड दी थर्ड क्वेश्चन. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, वाचून घेऊया याला व्यवस्थित. काय दिलेलं आहे? दिलेल्या आकृतीमध्ये सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू आर क्यू. पी एस परपेंडिक्युलर टू आर क्यू. त्याचप्रमाणे क्यू टी, हा बघा, हा क्यू टी इज परपेंडिक्युलर टू पी आर. ठीक आहे. आणि काही गोष्टी दिलेल्या आहेत. आर क्यू बरोबर 6, आर क्यूची किंमत आहे 6, पी एस आहे 6 आणि पी आर, संपूर्ण पी आर आहे 12. मग आपल्याला काढायचं आहे व्हॅल्यू ऑफ क्यू टी. ठीक आहे. कसं निघेल? मग याचं उत्तर काढायची एकदम सोपी पद्धत आहे, सांगतो, लक्ष द्या. आपल्याला सर्वात अगोदर एक ट्रँगल सांगतो मी तुम्हाला. कन्सिडर फॉर ट्रँगल पी क्यू आर. त्रिकोण पी क्यू आरमध्ये ऑब्झर्व करा. पी क्यू आरला प्रत्येक त्रिकोणाला मला सांगा किती बेस असतात. गेस करा. जेवढ्या बाजू तेवढे बेस. ठीक आहे. मग या पी क्यू आरसाठी जर मी आर क्यूला बेस कन्सिडर केला तर या ट्रँगलची हाईट काय? जर आर क्यू बेस असेल तर हा ऑब्ट्यूस अँगल आहे, विशाल कोन आहे, आणि विशाल कोन त्रिकोणासाठी हाईट असेल पी एस. ठीक आहे. मग आता मला सांगा, आपल्याकडे आर क्यूची किंमत आहे, पी एसची किंमत आहे, म्हणजे आपल्याकडे बेस आणि हाईट आहे, म्हणजे आपण त्याचा एरिया काढू शकतो. ठीक आहे. म्हणजे पी क्यू आरचा एरिया काय येईल? 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे. 6 6 36 आणि 36/2 18. एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर आपल्याला मिळाला 18. आता हाच पी क्यू आर, ठीक आहे, पर ट्रँगल पी क्यू आरला आपण कन्सिडर करू. ट्रँगल पी क्यू आर. आता बेस घेताना मी पी आर हा बेस कन्सिडर करतो. ठीक आहे. जर मी पी आर हा बेस घेतला तर मात्र आता हाईट येईल क्यू टी. ठीक आहे. कारण त्या बाजूवरनं समोरच्या शिरोबिंदूपर्यंत काढलेला परपेंडिक्युलर असतो हाईट, उंची, अल्टिट्यूड. ठीक आहे. मग आता आपल्याकडे पी आरची किंमत आहे का? आहे. क्यू टी नाही आहे, काढायची आहे, पण आपल्याकडे एरिया मात्र आहे. ठीक आहे. आणि जर आपल्याकडे पी एसची किंमत आहे आणि क्यू टीची किंमत नाही आहे, ती काढायची आहे. पी क्यू आरची व्हॅल्यू आहे 1/2 आहे, पी एसची किंमत आहे, म्हणजे फक्त क्यू टी नाही आहे ना. 3 पैकी 2 किमती दिलेल्या आहेत, तिसरी किंमत आपोआप निघते. ठीक आहे. चला मग कंटिन्यू करूया. आन्सर, वी नो दॅट एरिया ऑफ एनी ट्रँगल इज 1/2 बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. मग आपण सुरुवातीला एकच ट्रँगल आहे आपल्याकडे, एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर. ठीक आहे. मग आपण बेस सुरुवातीला आर क्यू कन्सिडर करू. आर क्यू घेतला. ठीक आहे. किमती सबस्टिट्यूट करू.
1/2 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 6. ठीक आहे, 1/2 मल्टिप्लाइड बाय 6 इंटू 6 36 आणि 36च्या निम्मे 18 स्क्वेअर युनिट. ठीक आहे. परत आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर घेणार, पण यावेळेस बेस मात्र आपण वेगळा घेणार. काय बेस घ्यायचा? पी आर. पी आर जर बेस घेतला तर क्यूटी ही हाईट येणार. किमती सबस्टिट्यूट केल्या. ठीक आहे, 18 बरोबर 12च्या निम्मे 6 आणि म्हणून क्यूटीची व्हॅल्यू येणार आहे 18/6. म्हणजेच काय? क्यूटी इज इक्वल टू 3 युनिट्स. क्लिअर? नाऊ ऑब्झर्व द नेक्स्ट. ठीक, दिलेल्या आकृतीमध्ये ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी अँड ए डी अँड बी सी आर पॅरलल. ओके, सिम्पल क्वेश्चन आहे. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी यांचा रेशो काढायचा आहे. मग सर्वात प्रथम आपल्याला बघा बी सी हा कॉमन बेस दिसतोय आणि दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईन्समध्ये आहे, म्हणजे त्यांची हाईटसुद्धा सारखीच असेल. तुम्हाला माहिती आहे की दोन पॅरलल लाईन्समध्ये अंतर सारखंच असतं, त्यांचं नावच असतं समांतर. ठीक आहे. मग आपण पाहिलं आहे किंवा तुम्ही मला सांगा असे दोन ट्रायंगल की ज्यांचा बेसही सारखा आहे, हाईटही सारखी आहे, मग त्यांचा एरियासुद्धा सारखाच येईल की हो. आणि जर कोणताही दोन संख्या सारख्या असल्या, ठीक आहे, जर त्यांचे एरियाज सारखे असेल तर त्यांचा रेशो काय येईल? 1:1. सिंपल आहे. चला मग सुरुवात करूया. आन्सर, लाईन ए डी इज पॅरलल टू लाईन बी सी. ठीक आहे, इट इज गिवन, दिलेलं आहे. बोथ द ट्रायंगल्स लाईज बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. दोन समांतर रेषांमध्ये ए डी आणि बी सी या दोन समांतर रेषांमध्ये ते दोन्ही त्रिकोण येतात, म्हणजे त्यांची उंची सारखीच आहे. त्याचप्रमाणे बी सी हा त्या दोन्ही त्रिकोणांचा कॉमन बेस आहे, सामायिक पाया आहे, म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्हीही सारखे आहे, म्हणून त्या त्रिकोणांच्या एरियाचा रेशोसुद्धा सारखा येईल. त्या त्रिकोणांचा एरिया सारखा येईल, म्हणजेच त्यांचा रेशोसुद्धा सारखा येईल. आणि संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला काय म्हणणार आहे? दोन सारख्या संख्यांचा भागाकार, म्हणजेच 1:1. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन ऑब्झर्व करा, एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. हा काय दिलाय? दिलेल्या आकृतीमध्ये पी क्यू इज परपेंडिक्युलर टू बी सी, त्याचप्रमाणे ए डी इज परपेंडिक्युलर टू सी. ठीक. आणि आपल्याला 4 प्रश्न विचारले. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे बेस इंटू हाईटवाला फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आता पी क्यू बी आणि पी बी सी या दोन त्रिकोणांमध्ये काय सारखं वाटतंय तुम्हाला? हाईट सारखी आहे. ठीक आहे, म्हणजे रेशो त्यांच्या बेस एवढा येईल, B1/B2. त्याचप्रमाणे दुसरा क्वेश्चन आहे पी बी सी अपॉन ए बी सी. पी बी सी आणि ए बी सी मध्ये बघा बेस कॉमन आहे, म्हणजे रेशो त्यांच्या हाईट आहे. तिसरा क्वेश्चन ए बी सी आणि ए डी सी. पहा, ट्रायंगल ए बी सी आणि ए डी सी मध्ये ए डी ही कॉमन हाईट आहे, म्हणजे इथं रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिस एवढा आहे. ठीक आहे. जाऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी आणि दुसरा आहे पी क्यू सी. यांच्यामध्ये बेसही सारखा नाही आहे,
हाईटही सारखी नाही आहे. म्हणजे इथं आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ठीक आहे, उत्तर पाहूया. पुढे दिलेली आहे. तुम्ही पॉज करून, व्हिडिओ पॉज करून सर्व उत्तरं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून टाका. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.